नमस्कार, तुमचं स्वागत आहे घरगुती चव या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याचा पराठा म्हणजेच लौकीचा पराठा। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला एक दुधी भोपळा घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाण्यातून, याला मधून कट करून घ्यायचं आणि दोन्ही साइडची देठं काढून घ्यायची। आता हा जो दुधी भोपळा आहे ना त्याची साल काढून घ्यायची आपल्याला आणि नंतर खिसणीच्या साहाय्याने खिसून घ्यायचं आहे। आणि नेहमी लक्षात ठेवा, दुधी भोपळ्याची भाजी किंवा दुधी भोपळ्याचा पराठा करायच्या आधी नेहमी दुधी भोपळा तो चाकून बघायचा आहे। जर जास्त कडू असेल तर तो दुधी भोपळा आपल्याला वापरायचा नाहीये, कारण कडू दुधी भोपळ्यामुळे आपल्या पोटात दुखू शकतो। त्यामुळे आता दुधी भोपळा आपला किसून झालेला आहे आणि नंतर मी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसनाचं पीठ घेतलंय। आता ह्यामध्ये आपल्याला मिरचीची पेस्ट घालायची। मी ऑलरेडी मिरचीची पेस्ट करून ठेवलेली, तुम्हाला जसं तिखट हवे त्यानुसार तुम्ही मिरचीची पेस्ट घालू शकता। आणि नंतर यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची 1 चमचा, मग चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 टीस्पून ओवा घालायचा आहे आणि 1 टीस्पून जिरं घालायचं आहे। आता हे जे सर्व साहित्य आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये दुधी आणि कोथिंबीर घालायचे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे। दुधीला ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं, म्हणजे दुधीमध्ये ऑलरेडी पाणी असतं, त्यामुळे जास्त पाणीची गरज नाही लागणार आहे। पीठ मळताना पीठ मळून घ्यायचं आहे आणि नंतर ह्यावर थोडंसं तेल घालून ह्याला 15 मिनिटासाठी आपल्याला साईडला झाकून ठेवून द्यायचं आहे। आता 15 मिनिटं झालेली आहेत, मी झाकण काढलंय। आता आपल्याला पराठा लाटायला घ्यायचा आहे। तर मी इथे छोटे छोटे गोळे करून घेतले होते, त्याला दोन्ही साईडने मी गव्हाचं पीठ वापरलं आणि आता हलक्या हाताने लाटून घ्यायचं, दोन्ही साईडने लाटून घ्यायचं। आता मी ऑलरेडी तवा गरम करायला ठेवला होता आणि माझा जो पराठा आहे तो लाटून झाल्यानंतर मी गॅस थोडा फास्ट केला आणि पराठा मी चांगला दोन्ही साईडने चांगला भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आत्ताच तेल लावू शकता किंवा तूप लावू शकता, पण मी तूप आहे ना ते पराठा झाल्यानंतर बाहेरून लावणार आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त पराठा असा फुगतोय आणि भाजतानाच खूप छान वास येतोय। आणि जेवढं मी पीठ मळलंय ना त्यामध्ये माझे 12 ते 13 पराठे झाले आहेत। आता दोन्ही साईडने चांगलं भाजून झाल्यानंतर हा पराठा तयार आहे। एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि वरतून मस्त असं तूप घालायचं आहे, खाताना खूप छान लागतं। आणि ह्यासोबत तुम्ही दही किंवा खोबऱ्याची चटणी किंवा हिरवी चटणी, पुदिना चटणी तुम्ही खाऊ शकता। तर घरी नक्की ट्राय करा, माझ्या तर घरी सर्वांना खूप आवडलं। आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।